हाय फ्रेंड्स, बघा आपलं युनिट 3 आहे आता, थेरी ऑफ इक्वेशन फर्स्ट. त्याचं नेक्स्ट टॉपिक बघूया, रिलेशन बिटवीन द रूट्स अँड कोएफिशिएंट ऑफ जनरल पॉलिनॉमियल इक्वेशन. कन्सिडर द पॉलिनॉमियल इक्वेशन. बघा आपल्याला पॉलिनॉमियल इक्वेशन दिलंय, एफ ऑफ एक्स इज इक्विव्हॅलेंट टू. बघा ट्रिपल म्हणजे ट्रिपल आय डबल आपण इक्वल टू ला काय करतो, डबल हे करतो त्याला. एफ ऑफ एक्स इज इक्विव्हॅलेंट टू ए नॉट एक्स रेस टू एन प्लस ए वन एक्स रेस टू एन मायनस वन प्लस ए टू एक्स रेस टू एन मायनस टू प्लस डॅश 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 प्लस ए एन मायनस वन इंटू एक्स प्लस ए एन इज इक्वल टू 0. बघा मग नेक्स्ट अल्फा वन अल्फा टू डॅश 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 अल्फा एन बी द रूट्स ऑफ इक्वेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. Then a naught x raised to n plus a1 x raised to n minus 1 plus a2 x raised to n minus 2 plus dash 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 plus a n minus 1 x plus a n is equivalent to. बघा आपण ही स्टेप लिहू शकतो, a naught is equivalent to a naught of x minus alpha 1 x minus alpha 2 dash 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 x minus alpha n म्हणजेच is equivalent to a naught into ब्रॅकेट ऑफ एक्स रेस टू एन मायनस ऑफ. बघा एक्स रेस टू एन काय केलं आपण ब्रॅकेट मध्ये घेऊन घेतलं, एक्स रेस टू एन मायनस ऑफ अल्फा वन प्लस अल्फा टू प्लस डॅश 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 प्लस अल्फा एन एक्स रेस टू एन मायनस वन प्लस नेक्स्ट स्टेप काय मिळेल मग अल्फा वन अल्फा टू प्लस अल्फा वन अल्फा थ्री. पहिले काय घेतलं आपण अल्फा वन अल्फा टू, नेक्स्ट अल्फा वन अल्फा थ्री प्लस डॅश 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 प्लस ए प्लस अल्फा एन मायनस वन इंटू अल्फा एन एक्स रेस टू एन मायनस टू मायनस ऑफ अल्फा वन अल्फा टू अल्फा थ्री प्लस अल्फा वन अल्फा टू अल्फा फोर असे अल्टिमेटली आपण घेतले. बघा प्लस डॅश 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 प्लस अल्फा एन मायनस टू अल्फा एन मायनस वन इंटू अल्फा एन इंटू एक्स रेस टू एन मायनस थ्री प्लस डॅश 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 प्लस मायनस वन रेस टू एन इंटू अल्फा वन अल्फा टू डॅश 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 अल्फा एन. नेक्स्ट मग आपण इक्वेटिंग कोएफिशिएंट केले. बघा इक्वेटिंग कोएफिशिएंट ऑफ लाईक पॉवर्स ऑफ एक्स ऑन बोथ साइड्स वी गेट. म्हणजेच इज इक्वल टू इक्वेटिंग कोएफिशिएंट जर केले तर आपल्याला काय मिळेल मग मायनस ऑफ अल्फा वन प्लस अल्फा टू प्लस डॅश 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 प्लस अल्फा एन इंटू ए नॉट इज इक्वल टू वन. म्हणजेच देअर फोर समेशन ऑफ अल्फा वन इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला मायनस ऑफ ए वन डिवायडेड बाय ए नॉट म्हणजेच इज इक्वल टू मायनस वन रेस टू वन इंटू ए वन डिवायडेड बाय ए नॉट म्हणजेच अल्फा वन अल्फा टू प्लस अल्फा वन अल्फा थ्री प्लस डॅश 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 अल्फा एन मायनस वन इंटू अल्फा एन इंटू ए नॉट इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला ए टू. बघा ही टर्म आपली कशाची मिळाली, ए वन ची मिळाली, ही आपल्याला नेक्स्ट ए टू ची मिळाली. अशा पद्धतीने आपल्याला ए वन ए टू ए थ्री डॅश 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 ए एन पर्यंत आपल्याला टर्म काढायच्या आहेत. नेक्स्ट मग देअर फोर समेशन ऑफ अल्फा वन अल्फा टू इज इक्वल टू जसं आपण मायनस ऑफ ए नॉट डिवायडेड बाय ए वन इज इक्वल टू ही स्टेप लिहिली, तशीच ए टू डिवायडेड बाय ए नॉट इज इक्वल टू मायनस वन स्क्वेअर ए टू डिवायडेड बाय ए नॉट. त्या पद्धतीने आपण हे फॉर्म्युल्याचे चेंजेस केलेले आहेत. बघा म्हणजेच देअर फोर मायनस ऑफ अल्फा वन अल्फा टू अल्फा थ्री प्लस अल्फा वन अल्फा टू अल्फा फोर प्लस डॅश 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 प्लस अल्फा एन मायनस टू इंटू अल्फा एन मायनस वन इंटू अल्फा एन इंटू ए नॉट इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला ए थ्री. म्हणजेच देअर फोर समेशन ऑफ अल्फा वन अल्फा टू अल्फा थ्री इज इक्वल टू मायनस ऑफ ए थ्री डिवायडेड बाय ए नॉट इज इक्वल टू ह्या पद्धतीने मायनस वन रेस टू ए थ्रीच्या वेळेस काय मिळेल मग मायनस वन रेस टू थ्री इंटू ए थ्री डिवायडेड बाय ए नॉट. आपण डिनॉमिनेटर काय केलेला आहे ॲज इट इज राहू दिलेला आहे. अँड नेक्स्ट अल्फा वन अल्फा टू अल्फा थ्री डॅश 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 अल्फा एन इज इक्वल टू ए एन डिवायडेड बाय मायनस वन रेस टू एन इंटू ए नॉट म्हणजेच इज इक्वल टू मायनस ए एन इज इक्वल टू काय मिळेल मग मायनस वन रेस टू एन डिवायडेड बाय मायनस वन रेस टू टू एन म्हणजेच इंटू काय मिळेल मायनस वन रेस टू एन इज इक्वल टू ए एन डिवायडेड बाय मायनस वन रेस टू टू एन इंटू ए एन डिवायडेड बाय ए नॉट. याला काय केलं आपण मल्टिप्लाय म्हणजेच इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल मग मायनस वन रेस टू एन इंटू ए एन डिवायडेड बाय ए नॉट. मग वेअर बघा अल्फा वन मीन्स सम ऑफ रूट्स टेकन वन ॲट अ टाइम अँड समेशन ऑफ अल्फा वन अल्फा टू मीन्स सम ऑफ द प्रॉडक्ट ऑफ रूट्स टेकन टू ॲट अ टाइम एक्सेट्रा. म्हणजेच बघा काय मिळेल मग दस फॉर द कम्प्लीट इक्वेशन ऑफ nth डिग्री म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो इफ द इक्वेशन इज नॉट कम्प्लीट देन इट शुड बी मेड कम्प्लीट बाय कीपिंग कोएफिशिएंट ऑफ मिसिंग पॉवर्स ऑफ एक्स इज 0 मिळेल. बघा त्याची मिसिंग पॉवर काय मिळेल मग आपल्याला 0 मिळेल. मग फर्स्ट दिलंय बघा जर सम ऑफ द रूट्स टेकन वन ॲट अ टाइम
इज इक्वल टू काय मिळेल मग -1/n इंटू कोइफिशियंट ऑफ x⁻n-1 डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ x⁻n. अँड सेकंड आहे बघा सम ऑफ द रूट्स टेकन 2 ॲट अ टाइम. बघा जर 1 रूट असेल तर -1/n घेतला, नेक्स्ट 2 रूट असेल तर -1² कोइफिशियंट मध्ये पण त्या पद्धतीने चेंजेस होतील. कोइफिशियंट ऑफ x⁻n-1 च्या ऐवजी n-2 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर काय केलेला आपण ॲज इट इज राहू दिलेला आहे, कोइफिशियंट ऑफ x⁻n. थर्ड आहे बघा सम ऑफ द रूट्स टेकन 3 ॲट अ टाइम म्हणजेच इज इक्वल टू -1/3 कोइफिशियंट ऑफ x⁻n-3 डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ x⁻n. अँड फोर्थ आहे बघा प्रॉडक्ट ऑफ ऑल n रूट्स इज इक्वल टू काय मिळेल मग -1/n कॉन्स्टंट टर्म डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ x⁻n. n तर पॉवर कशी असते मग कॉन्स्टंट टर्म घेतलेला आहे बघा त्याला म्हणजेच आणि डिनॉमिनेटर काय केलेला आहे आपण ॲज इट इज राहू दिलेला आहे. नेक्स्ट टॉपिक आहे बघा रिलेशन बिटवीन द रूट्स अँड कोइफिशियंट ऑफ क्वाड्रॅटिक, क्युबिक अँड बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा आपण आधी पण बघितलंय क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक, बाय क्वाड्रॅटिक, क्युबिक. क्वाड्रॅटिक म्हणजे 2 त्यांची पॉवर असेल, क्युबिक म्हणजे 3 असेल आणि बाय क्वाड्रॅटिक म्हणजे 4 पॉवर असेल. ह्या पद्धतीने आपण त्याच्या डेफिनेशन्स पण बघितल्या आहेत बघा. नेक्स्ट आता फर्स्ट बघूया क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग लेट अल्फा बीटा बी द रूट्स ऑफ इक्वेशन ax² + bx + c इज इक्वल टू 0 देन बाय अबोव रिझल्ट. बघा ax² म्हणजे त्याची पॉवर किती दिसते आपल्याला 2, तर त्याला काय म्हणू शकतो आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकतो. म्हणजेच समेशन ऑफ अल्फा इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -1/1 कोइफिशियंट ऑफ x डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ x² म्हणजेच इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू काय घेतलेली आपण -b डिवायडेड बाय a. नेक्स्ट जर समेशन ऑफ अल्फा बीटा असेल तर इज इक्वल टू अल्फा बीटा इज इक्वल टू -1² कॉन्स्टंट टर्म आहे बघा, कॉन्स्टंट टर्म डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ x² म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला ती कॉन्स्टंट टर्म म्हणजे काय होती मग c डिवायडेड बाय a. जसं ह्या पद्धतीने आपण इथं घेतलेलं आहे ABC, ह्या पद्धतीनेच आपल्याला इथं पण घ्यायचं आहे बघा. नेक्स्ट आहे क्युबिक. क्युबिक इक्वेशन म्हणजे आधीच तुम्हाला सांगितलं की त्याची पॉवर किती असते 3 असेल तर आपण त्याला क्युबिक असे म्हणू शकतो. क्युबिक इक्वेशन लेट अल्फा बीटा गॅमा बी द रूट्स ऑफ द इक्वेशन ax³ + bx² + cx + d is equal to 0. Then summation of alpha is equal to alpha plus beta plus gamma is equal to -1/1 coefficient of x² divided by coefficient of x³ म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल मग -b डिवायडेड बाय a. नेक्स्ट आहे समेशन ऑफ अल्फा बीटा इज इक्वल टू अल्फा बीटा प्लस अल्फा गॅमा प्लस बीटा गॅमा इज इक्वल टू काय मिळेल मग -1² कोइफिशियंट ऑफ x डिवायडेड बाय काय मिळेल कोइफिशियंट ऑफ x³ म्हणजेच इज इक्वल टू c/a. ह्या पद्धतीने नेक्स्ट समेशन ऑफ अल्फा बीटा गॅमा इज इक्वल टू अल्फा बीटा गॅमा इज इक्वल टू -1³ इंटू काय मिळेल कॉन्स्टंट टर्म डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ x³ म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल मग -d डिवायडेड बाय a. नेक्स्ट आहे बघा बाय क्वाड्रॅटिक. बाय क्वाड्रॅटिकची डिग्री किती असते 4th असते बघा. बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन लेट अल्फा बीटा गॅमा अँड डेल्टा. बघा ज्या पद्धतीने आपण त्याची डिग्री घेतोय तेवढेच आपण इक्वेशन हे पण घेतोय बघा रूट्स त्याचे. इथं फक्त 2 त्याची डिग्री 2 असल्यामुळे अल्फा बीटा घेतला होता, त्याची डिग्री 3 असल्यामुळे अल्फा बीटा गॅमा घेतला. नेक्स्ट त्याची डिग्री 4th असल्यामुळे आपण काय घेतले मग अल्फा बीटा गॅमा अँड डेल्टा. बी द रूट्स ऑफ द इक्वेशन ax⁴ + bx³ + cx² + dx + e इज इक्वल टू काय घेतलंय आपण 0. देन मग नेक्स्ट आपल्याला समेशन ऑफ अल्फा काढायचं असेल तर आपण काय करू शकतो बघा. हे फॉर्म्युले दिलेले आहेत हे तुम्हाला एक्झाम्पल मध्ये यूज होतील. ह्या पद्धतीने आपण त्याची व्हॅल्यू काढायची बघा. म्हणजेच समेशन ऑफ अल्फा इज इक्वल टू काय मिळेल मग -1/1 कोइफिशियंट ऑफ x³ डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ x⁴ म्हणजेच इज इक्वल टू -b डिवायडेड बाय a. कोइफिशियंट ऑफ x³ म्हटलंय बघा म्हणजेच b असेल आणि कोइफिशियंट ऑफ x⁴ च्या वेळेस काय a म्हणजे ह्या पद्धतीने असा फॉर्म्युला हा यूज केलेला आहे. नेक्स्ट समेशन ऑफ अल्फा बीटा इज इक्वल टू -1² कोइफिशियंट ऑफ x² ची टर्म काय माहिती c आहे बघा म्हणून c डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ x⁴ ॲज इट इज एच. नेक्स्ट
समेशन ऑफ अल्फा बीटा गॅमा इज इक्वल टू -1 क्यूब. कोएफिशियंट ऑफ एक्स, एक्स कोणता आहे मग, कोएफिशियंट ऑफ एक्स इज इक्वल टू dx म्हणून काय येईल मग -d डिवायडेड बाय कोएफिशियंट ऑफ x रेज टू 4 म्हणजेच a. नेक्स्ट समेशन ऑफ अल्फा बीटा गॅमा डेल्टा इज इक्वल टू -1/4 इंटू कॉन्स्टंट टर्म. कॉन्स्टंट टर्म कोणती आहे आपल्याकडे, प्लस सी जसं घेतो आपण तसं पद्धतीने प्लस ई घेतलेलं आहे, म्हणजेच ही कॉन्स्टंट टर्म आहे आपली, म्हणजेच कॉन्स्टंट टर्म ई आहे, म्हणजेच ई डिवायडेड बाय कोएफिशियंट ऑफ x रेज टू 4, x रेज टू 4 म्हणजेच काय मग तो ए. या पद्धतीने आपल्याला फॉर्म्युले यूज करायचे आहेत बघा एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. आता आपण नेक्स्ट फर्स्ट एक्झाम्पल बघूया. बघा आपण फर्स्ट एक्झाम्पल बघतोय. सॉल्व द इक्वेशन x³ -3x² + 4 इज इक्वल टू 0 इफ 2 ऑफ इट्स रूट्स आर इक्वल. सोल्युशन बघूया. The two roots of the given equation are equal. जे क्वेश्चन मध्ये दिलं होतं ते लिहून घेतलं बघा. काय दिसतंय मग, द रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन आर कसे दिसत आहेत, ते इक्वल्स दिसत आहेत. मग आपण बघा आपल्याला काय दिसतंय, लेट द रूट्स बी अल्फा अँड बीटा घेतलं बघा आपण. x³ म्हणजेच आपण 3 घेतले बघा रूट्स, अल्फा अँड बीटा. मग नाव समेशन ऑफ अल्फा इज इक्वल टू काय मिळेल, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय मिळेल, मायनस ऑफ x³ म्हणजेच काय मिळेल मग -3 डिवायडेड बाय काय घेतो आपण कॉन्स्टंट, म्हणजेच काय येईल त्याचं 1, म्हणजेच इज इक्वल टू किती मिळेल, -3/1 इज इक्वल टू 3. म्हणजेच देअरफॉर नेक्स्ट 2 अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस अल्फा किती घेतला आपण 2 अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 3. ह्याला आपण इक्वेशन फर्स्ट दिलं बघा. नेक्स्ट समेशन ऑफ अल्फा इज इक्वल टू α² प्लस अल्फा बी इज इक्वल टू बघा अल्फा काय मिळेल त्याची व्हॅल्यू 0 दिलेली बघा आपल्याला, इज इक्वल टू 0 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू काय मिळेल मग 0. म्हणजेच देअरफॉर α² प्लस 2 अल्फा बी प्लस अल्फा बी 2 अल्फा बी इज इक्वल टू काय मिळालं 0. याला काय दिलं आपण इक्वेशन 2. म्हणजेच बघा सॉल्विंग इक्वेशन 1 अँड 2 म्हणजेच बघा इज इक्वल टू जर आपण इक्वेशन 1 आणि 2 जर सॉल्व केले, सॉल्विंग 1 अँड 2 वी गेट अल्फा इक्वल टू काय मिळेल मग आपल्याला, अल्फा इज इक्वल टू 2 मिळेल आणि बीटा इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला -1. अल्फा इज इक्वल टू 2 आणि बीटा इज इक्वल टू -1. म्हणजेच नेक्स्ट बघा मग द रूट्स, देअरफॉर आपले रूट्स काय दिलेले होते आपल्याला, अल्फा अँड बीटा. म्हणजेच मग कसं लिहिता येईल ते, द रूट्स आर, अल्फाची व्हॅल्यू काय मग अल्फा बीटा होता म्हणजे 2 अँड -1 हे काय मिळतील त्याचे रूट्स मिळतील. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आता आपण. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. सॉल्व द इक्वेशन x³ -5x² -2x + 24 is equal to 0 if the product of 2 of the roots is 12. त्याचे रूट्स दिलेले आहेत बघा. आता आपल्याला मागच्या एक्झाम्पल मध्ये इज इक्वल टू 0 दिलेलं होतं, इथं आपल्याला रूट्स दिलेले आहेत. रूट किती दिलेले आहेत 12 दिलेले आहे बघा. रूट्स आर 12. त्याच्यामध्ये मागच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला रूट्स आर इक्वल हे दाखवायचं होतं. मग याचं सोल्युशन बघूया आपण आता. सोल्युशन लेट द रूट x³ दिलंय म्हणजे आपल्याला 3 रूट्स घ्यावे लागतील बघा. रूट्स आर इक्वल बघा, 2 रूट्स आर इक्वल दिलेलं होतं म्हणून आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये अल्फा अँड बीटा घेतलं होतं. 2 रूट्स आर इक्वल म्हणून अल्फा आपण 2 टाइम्स घेतला होता. इथं आपल्याला तसं म्हटलंय का नाही, म्हणून आपण रूट्स वेगवेगळे घेऊया.
लेट द रूट्स, मग एक्स क्यूब दिलाय म्हणून आपण रूट्स किती घ्यावे लागतील, 3 घ्यावे लागतील. बी अल्फा बीटा अँड गॅमा 3 रूट्स घेतले. त्यांचा प्रॉडक्ट किती दिलाय बघा, आपला प्रॉडक्ट ऑफ 2 रूट्स, 2 रूट्सचा आपल्याला प्रॉडक्ट किती दिलेला आहे, 12 दिलेला आहे बघा. रूट्स इज इक्वल टू 12. मग नेक्स्ट देअरफॉर लेट अल्फा बीटा इंटू गॅमा घेऊया आपण. बीटा इंटू गॅमा यांचा प्रॉडक्ट किती दिला आहे, मग 12 दिला आहे असं आपण गृहीत धरूया. बीटा इंटू गॅमा इज इक्वल टू 12. नेक्स्ट मग नाव समेशन ऑफ अल्फा इज इक्वल टू काय मिळेल, मग अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इज इक्वल टू बघा समेशन ऑफ अल्फा म्हणजेच त्याची एक्स स्क्वेअर म्हणजेच -5 डिवायडेड बाय कॉन्स्टंटची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू किती मिळेल, मग 5 मिळेल. म्हणजेच देअरफॉर अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इज इक्वल टू किती मिळालं, 5 मिळालं. याला काय दिलं आपण, इक्वेशन 2 दिला. नेक्स्ट समेशन ऑफ अल्फा इंटू बीटा करायचं आहे आपल्याला. समेशन ऑफ अल्फा बीटा काय मिळेल, अल्फा बीटा प्लस अल्फा गॅमा प्लस काय करू आपण, बीटा गॅमा म्हणजेच इज इक्वल टू याची व्हॅल्यू किती घ्यावी लागेल आपल्याला, थर्ड नंबरची एक्सची व्हॅल्यू म्हणजेच -2 डिवायडेड बाय 1 म्हणजेच इज इक्वल टू किती मिळेल आपल्याला, -2 या पद्धतीने. नेक्स्ट मग आपल्याला म्हणजेच देअरफॉर अल्फा बीटा प्लस अल्फा गॅमा प्लस बीटा गॅमा इज इक्वल टू किती मिळेल, मग -2. याला काय दिलं, मग आपण इक्वेशन 3 दिलं बघा, इक्वेशन नंबर 3. नेक्स्ट मग आपल्याला आता थर्ड याची काढायची समेशन ऑफ अल्फा. फर्स्टली आपण अल्फा घेतला फक्त, नेक्स्ट अल्फा बीटा घेतलं. नेक्स्ट आता काय करूया, समेशन ऑफ अल्फा बीटा अँड गॅमा म्हणजेच इज इक्वल टू अल्फा बीटा गॅमा इज इक्वल टू बघा कोणती व्हॅल्यू घेऊया आपण, -24 थर्ड नंबरची. म्हणजे सिरियली जायचंय बघा, फर्स्ट नंबरची सेकंड नंबरची. तुम्ही म्हणणार की ही व्हॅल्यू कशी घेतली, तर ज्या पद्धतीने आपल्याला इक्वेशन दिलंय बघा, इक्वेशन काय दिलेलं होतं मग, एक्स क्यूब -5x स्क्वेअर -2x प्लस 24. फर्स्टला आपण एक्स क्यूबला तर सोडूनच दिलं, फक्त 3 एक्स क्यूब दिलाय म्हणून अल्फा बीटा गॅमा 3 रूट्स घेतले. नेक्स्ट फर्स्ट स्टेपला आपण अल्फाची जेव्हा व्हॅल्यू काढतो तेव्हा 5 घेतलं. नेक्स्ट सेकंड स्टेपला अल्फा बीटा काढतो तेव्हा 2 घेतलं. नेक्स्ट अल्फा बीटा गॅमा काढतो तेव्हा काय घेतलं, 24. या पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट मग समेशन ऑफ अल्फा बीटा गॅमा इज इक्वल टू अल्फा बीटा गॅमा इज इक्वल टू किती मिळेल, मग आपल्याला थर्ड नंबरची व्हॅल्यू घेतोय -24 डिवायडेड बाय 1 कॉन्स्टंट ॲज इट इज म्हणजेच इज इक्वल टू किती मिळेल, -24. म्हणजेच देअरफॉर अल्फा बीटा गॅमा इज इक्वल टू किती मिळालं, -24. याला काय दिलं आपण, इक्वेशन 4 दिलं बघा. नेक्स्ट म्हणजेच फ्रॉम 1 and 4 फ्रॉम इक्वेशन 1 and 4 काय दिसते आपल्याला, अल्फा इज इक्वल टू किती मिळेल, मग -2. बघा इक्वेशन 1 काय होतं आपलं, इक्वेशन 1 इज इक्वल टू बीटा इंटू गॅमा इज इक्वल टू 12 होता बघा. बीटा इंटू गॅमा इज इक्वल टू बीटा आणि गॅमा दोघांचं मल्टिप्लिकेशन किती होतं, बीटा आणि गॅमाचं 12 दिलेलं होतं आपल्याला क्वेश्चनमध्ये. मग 12 आणि हा काय होऊन जाईल, 12 इंटू 2 जर केला तर आपल्याला काय मिळेल, मग 24 मिळेल. कळतंय, म्हणजेच हा यांचा बीटा आणि गॅमाचा आपल्याला क्वेश्चनमध्येच दिलेलं होतं. बीटा आणि गॅमाचा हे किती प्रॉडक्ट किती दिलं होतं आपल्याला, 12 दिला होता. आणि जर आपण त्याला मल्टिप्लाइड बाय अल्फा केलं तर मग अल्फाची व्हॅल्यू किती असेल, 2 असेल, तेव्हा तर आपलं सोल्युशन 24 आलं. म्हणून आपण काय घेतलं, मग अल्फा इज इक्वल टू -2 घेतलं. कशावरून, इक्वेशन 1 and 4 वरून घेतलं बघा. म्हणजेच देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 2 आपल्याला फ्रॉम इक्वेशन 2 मध्ये काय दिलेलं आहे, बीटा प्लस गॅमा इज इक्वल टू किती दिलेलं आहे, बीटा प्लस गॅमा इज इक्वल टू 5 मायनस अल्फा घेऊया आपण. म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल, मग 5 प्लस अल्फाची व्हॅल्यू -2 होती म्हणजे +2 झाली म्हणजेच इज इक्वल टू 7. म्हणजेच बीटा प्लस गॅमा काय किती मिळाला आपल्याला, 7 मिळाला बघा. म्हणजेच देअरफॉर आणि नेक्स्ट फ्रॉम इक्वेशन 1 and 5 वरून काय मिळेल आपल्याला, फ्रॉम इक्वेशन 1 and 5 बीटा इक्वल टू किती मिळाला, मग 4 असेल असं कळलं. आणि गॅमा इज इक्वल टू किती मिळाला, मग 3. कारण गॅमा इज इक्वल टू अल्फा बीटा आणि गॅमा बघा, म्हणजेच अल्फा प्लस 5 + 2 मिळाला. म्हणजेच गॅमाची व्हॅल्यू किती मिळेल, मग आपल्याला 3 मिळेल बघा. म्हणजेच देअरफॉर रूट्स काय मिळाले, मग देअरफॉर द रूट्स आर
-2, अल्फाची व्हॅल्यू -2, बीटाची व्हॅल्यू अल्फा, बीटा आणि गॅमा, अल्फा बीटा, बीटाची व्हॅल्यू 3 आणि गॅमाची व्हॅल्यू 4. उलट सुलट जरी झाली तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजेच रूट्स काय मिळाले आपल्याला -2, 3 अँड 4. बघा आपल्याला इक्वेशन फर्स्टमध्ये दिलेलं होतं की बीटा इंटू गॅमा. मग जर आपली बीटाची व्हॅल्यू 4 येऊन गेली तर गॅमाची किती येईल? 4 3 जा 12. म्हणजेच ह्या पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे. बघा म्हणजेच रूट्स आपल्याला -2, 3 अँड 4 मिळाले. बघा नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचे एक्झाम्पल्स बघूया याच्यावरचेच रूट्स अँड इक्वेशनचे.